नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय. मित्रांनो, आज आपण अशा बिल्डिंग मध्ये चाललोय जिकडे मी तुम्हाला जी 2 BHK फ्लॅटची प्राइस देणार आहे ना, त्या प्राइस मध्ये तुमची फ्लॅट कॉस्टच असते फक्त. परंतु या प्राइस मध्ये मी तुम्हाला ऑल इन्क्लुडिंग हा 2 BHK फ्लॅट इकडे प्रोव्हाइड करून देत आहे. आज आपण चाललेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील ऋतुवड या कॉम्प्लेक्स मध्ये. अगदी डीमार्टला लागूनच हा तुम्हाला 32 बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स पाहायला मिळेल. 7 माळ्याचे सगळे टॉवर्स आहेत आणि 7व्या माळ्यावरतीच हा फ्लॅट असणार आहे. खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो. या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला सगळ्याच मॉडर्न अमेनिटी सुद्धा पाहायला मिळणार आहेत. आपण बिल्डिंग मध्ये जाऊन पाहणारच आहोत. व्हिडिओमध्ये बरीच माहिती मिळणार आहे, व्हिडिओला स्किप करू नका. आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं लाल बटन येत आहे बघा, त्याला क्लिक करा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल ना, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळणार आहे. तर आपण आता कॉम्प्लेक्स मध्ये पोहोचतच आहोत. बदलापूर स्टेशन पासून चालत निघालात ना तर 10व्या ते 12व्या मिनिटाला तुम्ही या कॉम्प्लेक्स मध्ये पोहोचता आरामात. या कॉम्प्लेक्स मध्ये 1 BHK 2 BHK आणि काही बंगलो सुद्धा पाहायला मिळतात. पण आज तुमच्यासाठी असणार आहे हा 2 BHK फ्लॅट, ज्याचा बिल्टअप एरिया लगभग 935 स्क्वेअर फुटाचा आहे आणि कार्पेट एरिया 670 स्क्वेअर फुटाचा आहे. खूप इंटरेस्टिंग फ्लॅट असणार. आता पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला अंदाज येईल आपण ऍक्च्युअली मी या ठिकाणून दुसऱ्या रोडने आलेलो आहे. ऍक्च्युअली आपल्याला सरळ तिकडून यावं लागतं. तिकडेच बाजूला मी जिकडे बोट केलाय तिथे समोर ती मोठी व्हाईट बिल्डिंग दिसत आहे, ते डीमार्ट आहे. आणि स्ट्रेट गेलात तर स्टेशनला जाऊ शकता. पण आपल्याला जायचं आहे इकडे. हा ऋतुवड नावाचा कॉम्प्लेक्स समोर तुम्ही पाहू शकता. तुम्ही जर पहिल्यापासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला माहितीच आहे या कॉम्प्लेक्समध्ये बरेचसे फ्लॅट मी अपलोड केलेले आहेत आणि ते फ्लॅट खूप पटापट सोल्ड आउट होतात. आता माझ्याकडे इकडे अजून 2-4 फ्लॅट अवेलेबल आहेत 2 BHK, पण ते फ्लॅट लगभग 38 लाख ऑल इन्क्लुडिंग पॅकेज असणार आहे. परंतु हा फ्लॅट थोडा घाईवर विकायचा आहे मित्रांनो. काही इलिगल कारभार नाहीये. घाई याचा अर्थ असा आहे की ज्या फ्लॅटचे जे ओनर आहेत त्यांना पैशाची अडचण आहे, त्यामुळे हा फ्लॅट पटकन विकतात. इन्व्हेस्टरचाच फ्लॅट आहे. तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता या कॉम्प्लेक्समध्ये किती शांतता आहे. त्याचबरोबर बिल्डिंगमध्ये स्पेस भरपूर आहे, जेणेकरून तुम्हाला कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी इकडे बरीचशी जागा पाहायला मिळेल. आता इकडे समोर तुम्हाला स्विमिंग पूल आहे आणि ही असणार आहे आपली बिल्डिंग 7 माळ्याची. हे बघा, प्रशस्त अशी बिल्डिंग आहे. बिल्डिंगचा लॉबी परिसर आपण पाहून घेऊयात. त्यानंतर 7व्या माळ्यावरती आपण लगेच फ्लॅट पाहण्यासाठी जाऊयात. हे बघा, लॉबी परिसरमध्ये जाण्याआधी इथे तुम्हाला एक गेट पाहायला मिळेल आणि इकडे जे लोक राहतात त्यांची नावं. फायनली मित्रांनो 7व्या माळ्यावरती फ्लॅट पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. हा आपला फ्लॅट असणार आहे. इकडे एक फ्लॅट पाहायला मिळेल. आपल्या फ्लॅटच्याच बाजूला तुम्हाला इथे लिफ्ट पाहायला मिळेल आणि या बाजूला 2 रूम आणि इकडे असणार आहे स्टेअरकेस. लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. आता इकडे फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला इकडे मोठ्या साईजचा एक लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. L टाईप मध्ये लिव्हिंग रूम आहे आणि लिव्हिंग रूम मध्ये समोर पाहू शकता मोठी बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे. आता व्यवस्थित पाहून घेऊयात. सगळ्यात आधी लिव्हिंग रूमला अटॅचची बाल्कनी, ती जर पाहायला गेलं तर 6 फुटाची तुम्हाला इथे बाल्कनी किंवा टेरेस सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे बघा, हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो, इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे. या ठिकाणी या फ्लॅटचे ओनर कधी राहायला आले नाही. आता 7व्या माळ्यावरती फ्लॅट घेण्याचा फायदा काय, इकडे पाहू शकता तुम्हाला मोकळा व्ह्यू इकडे पाहायला मिळतोय आणि खाली स्विमिंग पूलचा व्ह्यू सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय. आता थोडी पक्ष्यांनी इथे घाण केलेली मित्रांनो, थोडं इग्नोर करा. बाकी फ्लॅट ज्यावेळेस तुम्ही पाहायला येणार त्यावेळेस हे सगळं क्लीन करून आम्ही ठेवणार आहोत. हे बघा, आता या एंडिंगने तुम्ही चेकआउट करा. आता नॉर्मली तुम्ही एवढा मोठा फ्लॅट आत्ता जर खरेदी करायला गेलात 2026 मध्ये तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला एवढा मोठा फ्लॅट साधारण 47 ते 48 लाखापर्यंत नक्कीच जाणार आहे. आता आपण तुम्हाला हा जो फ्लॅट देतोय सेमी फर्निश फ्लॅट देतोय. इकडे पाहू शकता तुम्ही सुंदर असं चांगल्या टेक्स्चरवालं वॉलपेपर आपण इथे लावलेलं आहे. वरच्या बाजूला पाहू शकता मस्त फॉल सिलिंग केलेले आहे. त्याच्यामध्ये लाईट्स, एक अँबिएंट लाईट, त्याचबरोबर 2 नवीन पंखे सुद्धा लावलेले आहेत. या बाजून आपण थोडासा व्ह्यू घेऊयात. हे बघा, इथून पाहू शकता किती मोठा लिव्हिंग रूम आहे. तर लिव्हिंग रूम मध्ये इकडे तुमचा डायनिंग एरिया येऊ शकतो. समोर तिकडे टीव्ही लावा किंवा या बाजूला टीव्ही लावा. आता इथे पाहणार तर तुम्हाला डोर बेल पण दिलेले आहे. बाहेर कोणी आलं तिकडे डोरला बेलला क्लिक केलं तर इथे तुमची स्क्रीन दिसणार आहे. पुढे जाऊयात. आता इथून जर पाहायला गेलात तर स्ट्रेट तिकडे गेलात ना तर मास्टर बेडरूमला जाणार. इकडे आपला वेस्ट इंडियन टॉयलेट कम बाथरूम आहे. इकडे किचन आहे, मध्ये एक बेडरूम असणार आहे. सगळ्यात आधी आपण राईट साईडला असलेलं इंडियन टॉयलेट कम बाथरूम पाहूयात. हे बघा, आणि वरच्या बाजूला पाहू शकता इकडे पाण्याची टाकी लावण्यासाठी जागा, परंतु लावायची गरज नाही. इथे पाणी जे आहे प्यायचं पाणी मित्रांनो 24 तास आहे. आता आपण पाहून घेऊयात किचन. आता किचन मध्ये सुद्धा तुम्ही पाहणार तर इथे तुम्हाला लगभग 2 फुटाची बाल्कनी आहे. व्हेंटिलेशन साठी इथे विंडो सुद्धा आहे आणि हे आहे आपलं किचन. तिकडे वरती पाहू शकता पोटमाळा वगैरे आहे. किचन ट्रॉली जुनी नाही मित्रांनो, नवीन लावलेले. तुम्ही जर पहिल्यापासून आपले व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे आपण नवीन किचन ट्रॉलीज वगैरे लावून देत असतो.
इकडे पाण्याचं कनेक्शन आहे. बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन घेतलंच नाही कारण इथे प्यायचंच पाणी 24 तास आहे. लगेच पुढे जाऊयात. आता पुढे आल्यानंतर इकडे तुमचं जे टॉयलेट होतं त्याचं वॉश बेसिन तुम्हाला इकडे दिलेलं आहे. नवीन भांडं लावलेलं इथे तुम्ही पाहू शकता. बाकी समोर तुम्ही इथे मिरर वगैरे लावू शकता किंवा वेगळं हे काढून तुम्हाला वेगळं काही इथे करायचं असेल तर तुम्ही स्टोरेज एरिया सुद्धा बनवू शकता. याच्या अपोजिट तुम्ही पाहणार तर इथे आपल्याला पहिला बेडरूम पाहायला मिळतोय. पाहून घेऊयात. या बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल. हे बघा. आणि बाहेरचा व्ह्यू इथून पाहून घ्या. मी बाहेर करतो कॅमेरा. इथे तुम्हाला खाली स्विमिंग पूल त्याचबरोबर पूर्ण कॉम्प्लेक्सचाच व्ह्यू तुम्हाला इकडे पाहायला मिळतो. आता ही बघ, ही आपली बाल्कनी आहे आणि इथून तुम्ही बेडरूम पाहून घ्या. हे बघा, चांगल्या साईज मध्ये बेडरूम येतो मित्रांनो. 11x10 याची साईज आहे. वरच्या बाजूला कोणत्या प्रकारचं लिकेज नाही कारण बिल्डिंगला वरती शेड टाकलेला आहे. पुढे जाऊयात लगेच. या ठिकाणी तुम्ही या फ्लॅटला रेंटलला जरी दिलं तरी 10,000 रुपये रेंट तुम्हाला आरामात मिळेल. हा आहे आपला मास्टर बेडरूम. समोरच्या एंडिंगने आपण पाहून घेऊयात. हे बघा, तिकडे सुद्धा 2 फुटाची बाल्कनी आहे. तिकडे जाऊयात त्याआधी इकडे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतोय आणि इकडे एक मिरर सुद्धा लावलेला आहे. हे बघा, इथे तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी आहे. या एंडिंगने सुद्धा पाहून घेऊया. या फ्लॅटला मित्रांनो खरेदी करायचं असेल तर याची प्राइस मी सुरुवातीला सांगितलीच आहे. चला तर पुढे अजून थोडंसं डिस्कशन करूयात, त्यानंतर आपला व्हिडिओ एंड करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करायला बाकी विसरू नका आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आता मित्रांनो या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस आहे 36,50,000. हो मित्रांनो, 36,50,000च्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये या 2 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. याचा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया त्याचबरोबर सगळीच माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो तरी सुद्धा काही कळलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे सगळी माहिती दिलेली आहे. बाकी इंस्टाग्रामवर मी रोज व्हिडिओ अपलोड करत असतो, तिकडे तुम्हाला रील पाहिजे तर तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर मित्रांनो नक्की कॉल करा. स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कसं करायचं तर खाली सबस्क्राईबचं लाल बटन येत आहे, त्याला क्लिक करा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळणार आहे. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपवतो. आता व्हिडिओ तसे एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.